ही मॅडम प्लॅटफॉर्म वरती 2 प्लॅटफॉर्म चालायला लागेल म्हणून ही ट्रेन चेंज करून आली आहे। हा अर्धा तास वेट करायला आम्हाला, अर्धा तास। हितेश बाईने तर काय ट्राय केलं ना राजस्थानमध्ये, खूप बायकोवर बसायचा आनंद त्यांनी घेतलेला आहे, त्यांना आमच्यावर बसायचं नव्हतं। सफर में धूप तो होगी, जो चल सको तो चलो। किती दिवसामध्ये सुकून जातं हे? उद्या सकाळी एका दिवसात सुकून जातं? व्हिडिओ करायला घेतला कविता। नमस्कार मंडळी, जय शिवराय, अस्सलाम वालेकुम, केम छो, मजा मानतो। स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। थंबनेल बघितला असेल तर तुम्हाला कळालं असेल तर आजचा हा आपला ब्लॉग कशासाठी होणार आहे। आज आम्ही चाललो आहोत अर्नाळा बीचला। माझ्यासोबत माझी बहीण संस्कृती आहे, माझे काही मित्र आपल्याला बोरिवलीमध्ये भेटणार आहेत। तर जास्त उशीर न करता सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या ब्लॉगला, नाहीतर नेहमीप्रमाणे मला उशीर होऊन जाईल। तर चला। आज मी लवकर आलोय आणि हे लोक सगळे उशिरा आलेत। किती लाजिरवाणी गोष्ट आहे, आज मी लवकर आलो आणि तुम्ही सगळे उशिरा आले। दरवेळी मी लेट होतो, आज लोक लेट आले, अजून सणा आलेली नाहीये। आज तू लेट झाली, आज तू लेट झाली। एक माझं पेंडिंग आहे आज तुझ्यावरती, कळलं? कसं वाटतं तुला आज लेट झाले तर? ही मॅडम प्लॅटफॉर्म वरती 2 प्लॅटफॉर्म चालायला लागेल म्हणून ही ट्रेन चेंज करून आली आहे। हा अर्धा तास वेट करायला आम्हाला, अर्धा तास। चेहरा लपवलास तरी तुझे डोळे दिसतात। तू बाय कुछ बोलो। सणा ही सणा आमची, हा अभिषेक युट्यूबर, ही डिंपल चांगली तू आणि हा मी। तिकडे अभिषेकची बहीण संस्कृती आणि तिकडे पाठी टोपीवाला पण एक हे ऋषभ। तर मित्रांनो, फायनली आता आम्ही विरार स्टेशनवरून खाली उतरलेलो आहोत। आम्ही आता सगळेजण खाण्यासाठी बघतोय काय खाऊन पिऊन, नंतर मग इथून बस पकडणार आहे। इथे विरार स्टेशन, इथे रिक्षावाले तुमचे खूप मागे लागतील की चला चला झालं बरं, त्यापेक्षा तुम्ही इकडे बस स्टेशनवरतून बस पकडण्याचं तुम्हाला 15 रुपये सीट आहे, आरामात मस्तपैकी जाऊ शकता। मला सांग, पहिल्यांदा प्रवास करते ना बस? कॉलेजमध्ये कधीतरी गेला असणार। तर मित्रांनो, आता आम्ही बसमधून उतरलेलो आहोत। आय थिंक या बसचे चार्ज वाढलेत, 20 रुपये पर पर्सन झालेले आता आम्ही उतरलेलो आहोत तिकडे अर्नाळा बीचच्या इकडे जातो, मग रस्ता दाखवतो। फायनली मित्रांनो, आपण अर्नाळा बीचवरती पोहोचलेलो आहोत। तुम्ही मागे बघू शकता, हा आपल्याला जो दिसत आहे तो आपला अर्नाळा बीच आहे। आणि ऐकलं होतं की अर्नाळा बीच हा थोडा खराब अवस्थेमध्ये, म्हणजे खूप कचरा वगैरे आहे, पण इकडे येऊन कळतं की अर्नाळा बीच हा खूप स्वच्छ आणि सुंदर रूपामध्ये आता दिसतो आपल्याला। तुम्ही बघू शकता।
तुम्हाला अर्नाळा बीचवरती घोड्याचा स्वार करायला, उंटाचा स्वार करायला, अजून खूप काही गोष्टी इकडे करायला भेटतील. तर आता आम्ही उंटाची स्वार करणार आहोत. तर चला करूया आपल्या ह्या उंटाची स्वार अर्नाळा बीचवरती. पकडून बस फक्त. पूछ मारते बाबा. कसं वाटतंय सना? भाई साहब एक नंबर, एक नंबर. तर मित्रांनो, आम्ही आता उंटावरती बसलेलो, उंटाची स्वारी करतोय. आणि हा एवढा हलतोय ना उंटा. पहिल्यांदा मी आयुष्यामध्ये पहिल्यांदा उंटाची स्वारी. आणि ना संस्कृतीला मागून ना उंटा शेपटी मारतोय. एवढा जोरदार ना पूछ मारतोय ना. मित्रांनो, आम्ही उंटाची स्वार करून झालेलो आहे. तर आता आपण सगळ्यांना विचारूया कसं वाटलं ते. एडिट कर देगा. तुझा आता कसं वाटलं देवांश? कसं वाटलं? मजा आली. खूप मजा आली. पण खूप मजा आली. खूप मजा आली. हा मजा आली. पाय तुटले की नाही ते बोलील माझे पाय तुटले. रिषभ फंटास्टिक. हितेश बाईने तर काय ट्राय केलं नाही राजस्थानमध्ये. खूप बायकोवर बसायचा आनंद त्यांनी घेतलेला आहे. त्यांना आमच्यावर बसायचं नव्हतं. सनदेला कसं वाटलं? ठीक वाटलं. आणि संस्कृतीला तर मागून ना पूचनी मारत होता उंट. पण बाय द वे सगळ्यांना खूप आवडलेलं आहे. हो, मला मजा आली. आणि सर्वांचा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स होता वाटतं हा. मागचा तुम्ही हा बीच बघू शकता. पूर्ण असा जास्त क्राऊड पण नाहीये. आता आम्ही पाण्यामध्ये जातोय. म्हणजे मीच एकटा जायचं राहिलो, बाकी सगळे गेलेले तुम्ही बघू शकता मागच्या साईडला. आणि आजच्या दिवसामध्ये हा बीच पूर्ण म्हणजे जास्त क्राऊड नसल्यामुळे जास्त काही टेन्शन नाही, काही नाही आहे. तुम्ही बघू शकता मागच्या साईडला.
सफ़र सफ़र में धूप तो होगी, जो चल सको तो चलो। सभी है भीड़ में, तुम भी निकल सको तो चलो। इधर उधर कई मंजिल है, चल सको तो चलो। बने बनाए हैं साँचे, जो ढल सको तो चलो। किसी के वास्ते राहें कहीं बदलती हैं, तुम अपनी आप को खुद ही बदल सको तो चलो। यहाँ किसी को कोई रास्ता नहीं देता, मुझे गिरा कर अगर तुम संभल सको तो चलो। यही है ज़िंदगी, कुछ ख्वाब चंद उम्मीदें, इन खिलौनों से तुम भी बहल सको तो चलो। हे असं सुकट टाकतात का इथे? उद्या निमती आणि मग कावळे वगैरे खात नाही? खात नाही. खात नाही जेव्हा तो थैली प्लास्टिक वगैरे एक टाकतात? दोघांचं असलं का मग खातात. अच्छा, आता अच्छा. सर्व आहे ना बरोबर. हां हां. आणि तुम्ही राखणदारीसाठी पण कोणतरी असाल ना? नाही नाही रात्रीची चोरून नेतात बोंबिलीकडून. अच्छा. इकडे काय भाव चालला याचा? बोंबलाचा हम्म. हे 150 ते 300. म्हणजे जसे मोठे तसे. हां. किती दिवसामध्ये सुकून जातं हे? उद्या सकाळी एका दिवसात सुकून जातं? गो त्याने व्हिडिओ करायला घेतलाय कविता. व्हिडिओ करायला घेतलाय. मित्रांनो, तुम्ही बघताय आपण जे बोंबील खातो ते इकडे वाळत टाकलेले आहेत. आणि ते सांगतात की कावळे वगैरे त्रास देत नाही, मोस्टली देतात कधीतरी, पण हे जे बोंबील असतात ना ते एका दिवसातच सुकून जातात पूर्ण आपण जे रात्रीची खातो. चोरून येतात ते पण सांगा. हां. आणि ते सांगतात की रात्रीचे चोरून घेऊन जातात, तर त्यांना सांगू इच्छितो जर व्हिडिओ बघत असाल तर चोरू वगैरे करत जाऊ नका. बघ ना, आम्ही विकतच घेतात मच्छी. हां. तर आता आपल्या सगळ्या मित्रांना विचारूया कसं वाटतं तुम्हाला आपल्या अर्नाळा बीचवरती आलं. सना, कसं वाटतं तुला? आणि तुम्हाला वाटतंय की ही किती सुंदर अशी मराठी बोलते बघा, हिला किती मस्त अशी मराठी येते बोलला. इथेच बाई तुम्ही पण मराठी बोलायचं, कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतंय, नाईस सनी वेदर आहे. अच्छा. डिंपल? मस्तच मस्त. एक नंबर. कसं तुला कसं वाटतं देवांश? मला लय छान वाटलं, मला लय मजा आली. ऋषभ, तुला कसं वाटतंय? आमच्या ग्रुपला जॉईन करून कसं वाटतंय तुला? असं बोर होतंय का आमच्या ग्रुपला जॉईन करून? नाही ना. चला आता आपण पुढच्या प्रवासाला जाऊया. तुला कसं वाटतंय? पाणीच पी नुसतं ती. तुला कसं वाटतंय आपला हा अर्नाळा बीच? छान वाटतो ना. मित्रांनो, आपली अर्नाळा बीचची भ्रमंती पूर्ण झालेली आहे. तुम्हाला जेवढे काही व्हिडिओ दाखवता आले अर्नाळा बीचचे, इथपर्यंत कसं आहे ते सगळं दाखवलं आहे. इकडे तुम्ही येण्यासाठी विरारवरून TMT जी महानगरपालिकेची जी बस असते ती पकडून तुम्ही इकडे येऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा विसरू नका. भेटूया आपल्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बी हॅपी, टेक केअर, सी यू अगेन. अर्नाळा बीचच्या भ्रमंतीनंतर आता आम्ही जात आहोत आपल्या अर्नाळा फोर्टवरती. अर्नाळा किल्ल्याच्या मुख्य दरवाजापाशी. हा या किल्ल्याचा मुख्य दरवाजा आहे.